मित्रांनो, कोपरखेरण्यातल्या एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यंदा आनंदासोबत एक वेदनाही दाटून आली आहे. 25 वर्षांची परंपरा, 25 वर्षांचं बाप्पावरचं प्रेम. पण यंदा बाप्पाच्या आगमनात एक चेहरा दिसला नाही. तो चेहरा म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र निलेश, जो दरवर्षी बाप्पाचे फोटो काढायचा, व्हिडिओ शूट करायचा. पण काही दिवसांआधी त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो सगळ्यांना सोडून गेला. यामुळे मंडळातील प्रत्येकाच्या मनात खंत आहे. बाप्पाचं दर्शन घेताना प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचा फोटो अजूनही दिसतोय, त्याचं हसू अजूनही ऐकू येत आहे. पण या वेदनेसोबतही मंडळाने भक्तीचा दिवा विझू दिला नाही. दरवर्षी या मंडळातील बाप्पाची मूर्ती हा चर्चेचा विषय असतो. यंदाही या मंडळाने पंचमुखी विष्णू अवतारातील बाप्पाची सुबक मूर्ती साकारली आहे. ही भव्य आणि सुबक मूर्ती पाहण्यासाठी कोपरखेरण्यातील भक्तांची गर्दी इथं उसळली आहे. एकीकडे बाप्पाच्या आगमनाचा आनंद असला तरी दुसरीकडे मंडळातला प्रत्येक जण हा निलेशला स्मरतोय. खरं तर एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही कहाणी मनाला स्पर्शून जाते. त्यामुळे बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, या लाडक्या मित्राला तू तुझ्या चरणी स्थान दे आणि त्यांच्या आठवणींमधून या मंडळाची श्रद्धा कायम जिवंत ठेव. आमच्या एक विचार या चॅनलकडून या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा. गणराया त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच प्रार्थना.